सॉफ्ट फुलकी इडलीचं खरं सिक्रेट तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जेव्हा इडली करता त्यावेळी ती घट्ट होते का? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरची परफेक्ट सॉफ्ट इडली. काहीही स्किप करू नका, नाहीतर तुमची इडली फसेल. चला तर पहिल्यापासून बघूया मी ही इडली कशी बनवली. मी 1 ग्लास तांदूळ घेतला आहे, अर्धा ग्लास उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धा स्पून मेथी दाणे घेतले आहे. आता हे दोन्हीही स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून 6 तासासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे. 6 तास झाल्यानंतर मी इथे पाव कप पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवले आहेत. आता आपल्याला उडीद वाटायचं आहे. उडीदमधलं मी सगळं पाणी गाळून घेते. आपल्याला हे कमीत कमी पाण्यामध्ये वाटायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही किंवा असं पातळ करायचं नाही आहे. इथे बघू शकता मी उडीद एकदम बारीक वाटलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला तांदूळ वाटायचे आहेत. तांदूळ वाटतानाही आपल्याला शक्य असेल तितके पाणी आपल्याला काढून मग वाटायचं आहे. आणि हे उडीदासारखं एकदम बारीक वाटायचं नाही. आपला बारीक रवा कसा असतो तशा प्रकारेच वाटायचं आहे. मी तांदूळ वाटताना मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि भिजवलेले पोहेसुद्धा घातलेत. बघू शकता इथं मी असं रव्यासारखं वाटलेलं आहे. मी हे भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता हे मिक्स करायला घेऊयात. मी हातानंच मिक्स करते आणि चांगलं मिक्सही होतं आणि मिक्स करताना आपल्या हाताची जी ऊब आहे ती त्या पिठामध्ये जाते. त्याची पीठ फुगण्यामध्येही मदत होते. पिठाची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे, पातळ करायचं नाही. आणि जेवढं चांगलं मिक्स होईल तसं तेवढं चांगलं फुगेल. इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. बघा तुम्ही कितपत हे पाणी गरम पाहिजे, थोडीशी हलकीशी वाफ आली पाहिजे. आता हे मी विंटर सीझनमध्येच करते, कारण थंड वातावरण असल्यामुळे पीठ फुगत नाही. त्यामुळं फक्त विंटर सीझनमध्ये मी असं करते, बाकी सीझनमध्ये ह्याची गरज नाही आहे. बघू शकता इतकं छान फुगलं आहे, फर्मेंट झालं इतकं छान. माझ्याकडे इडलीचं हे भांडं आहे, त्यामध्ये वाट्या आहेत. तर मी सगळीकडे तेल लावून घेते. सगळीकडे व्यवस्थित तेल लावा, नाही तर पीठ त्या वाट्यांना चिटकतं. आता त्या वाट्यांमध्ये मी पीठ घातलेलं आहे. इथं भांड्यातलं पाणीही गरम झालं आहे. तर आता ते जाळी ठेवूयात आणि आपण जे वाट्या भरल्या होत्या त्या वाट्या व्यवस्थित ठेवून झाकण लावूयात. आणि हे लो फ्लेममध्येच करायचं आहे. 20 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. 20 मिनटानंतर ह्या वाट्या काढून थोडं ठेवा, 2-3 मिनिट. लगेच काढायला जाऊ नका, थोडंसं त्याला थंड होऊ द्या. आणि आता काढला की बघा किती मऊ आणि खूप असं स्पॉन्जसारखे दिसत आहेत. आतमध्ये सुद्धा बघू शकता जाळीदार झालेला आहे, मऊ झालेला आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.